नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इन्स्टंट असे ज्वारीचे पापड बनवतोय। अगदी पांढरे शुभ्र असे हे ज्वारीचे पापड बनून तयार होतात। हे ज्वारीचे पापड बनवत असताना आपण कुठलीही पूर्वतयारी केली नाही, ना ज्वारी भिजवली ना दळून आणली। अगदी रोजच्या भाकरींचं पीठ वापरून इथे आपण हे पापड बनवतोय। तर हे पापड बनवत असताना आपण एक सिक्रेट पदार्थ घातलाय, तर तो आपण पुढे बघूया। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय। अगदी रोजच्या भाकरींचं जे लागणारं पीठ आहे तेच इथं घेतलेलं आहे। इथे आपण कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही, ना ज्वारी भिजून आणली ना दळून आणली। या ज्वारीच्या पिठात आपण एक पाव वाटी सिक्रेट पदार्थ घालणार आहोत। तर त्यासाठी इथे मी जाड बुडाचं एक पातेलं घेतलंय। त्या पातेल्यात आता आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं। ही 1 वाटी झाली आणि जो पाव वाटी सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ते पाव वाटी एक्स्ट्राचं पाणी घालायचं। इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। अर्धा चमचा ही पोहे खायच्या चमच्याने पांढरी तीळ घेतली, अर्धा चमचा जिरे घेतले, पाव चमचा ओवा घेतल्या, अर्धा चमचा पापड खार घातलाय, चवीनुसार मीठ घेतलं। पापड खार घातल्यामुळे आपले पापड खूप खुसखुशीत आणि मऊसूद असे तयार होतील। पाणी चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला हे मसाले घालायचे आणि या पाण्याला चांगली अशी उकळी आणायची। तुम्ही बघू शकता या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। मसाले चांगले एकजीव झाले आहेत। हे मसाले एकजीव झाले की मग आपण त्यात पीठ घालणार आहोत। आता या पाण्यात हे पीठ घालूया। हे पीठ घातल्यावर आपल्याला बेलण्याने एक जीव असं होईपर्यंत हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पिठाला हे पाणी लागलं जाईल। आता बेलण्याचं एक्स्ट्राचं पीठ काढून आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायची आणि 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ आणून घ्यायची। इथे आपले 2 मिनटापर्यंत छान असं पीठ वाफून झालेलं आहे। आता आपण झाकण काढून चेक करून बघूया। एका हाताने आपल्याला पातेलं पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने बेलण्याने हे पीठ चांगलं असं घेरून घ्यायचं आहे, जेणेकरून या पिठात एकही गुठळी राहायला नको। तुम्हाला जर खिशी घेणं अवघड वाटत असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जास्तीचे नाचणीचे सुद्धा पापड अशाच पद्धतीने खिशी घेऊन बनवू शकता। मी 100% खात्री देते तुमचा पापड अजिबात बिघडणार नाही, त्याला चिरा किंवा तडे अजिबात जाणार नाही आणि खायला खूप मऊ आणि खुसखुशीत असे हे पापड तयार होतील। मी सांगितलेल्या प्रमाणात एकदा नक्की ट्राय करून बघा। हे पीठ आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं घेरून घ्यायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। या पिठात एकही गुठळी राहिलेली नाही, तुम्ही बघू शकता। परत एकदा बेलण्याचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं वाफ देऊन घ्यायची। तुम्ही जेवढी जास्तीत जास्त हे पीठ वाफून घ्याल तेवढा तुमचा पापड खूप छान खुसखुशीत आणि मऊ असा तयार होईल। तुम्ही बघू शकता परत एकदा आपण हे पीठ वाफून घेतलं आणि परत एकदा बेलण्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। खूप असं छान लवचिक आणि मऊसूद असं हे पीठ तयार होतं। कुठेही अगदी गुठळीसुद्धा राहिलेली नाही। हे पीठ जेवढं जास्तीत जास्त वाफून घ्याल तेवढं तुमचा पापड लाटायला खूप छान आणि सोपा जाईल। सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मला जवळपास 10 ते 15 मिनटं हे पीठ शिजवायला आणि वाफवायला लागलेले आहेत। तुम्हाला थोडेफार कमी अधिक लागू शकतात। तर हे पापड बनवण्यासाठी आपलं पीठ तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं? थोडं पीठ घ्यायचं, हातावर चांगलं चोळून बघायचं। हाताला चिकटत नसेल तर समजायचं की पापड बनवण्यासाठी आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी हातावर लाटी घेतली, अजिबात चिरा जात नाही।
इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली, तिच्यात पाव चमचा तेल घातलं आणि हे जे पीठ आपण घेरून घेतलं पापडांसाठी ते सर्व पीठ या प्लास्टिकच्या पिशवीत घालूया आणि त्या पिशवीत घालून चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडीफार एक अर्धी गुठळी राहिली असेल तर ती मुडून जाईल। वाळवणीचा पदार्थ करत असताना तेलाचा शक्य तितका कमी वापर करायचा, कारण वाळवणीचा पदार्थासाठी तेल जेवढं जास्त वापराल तेवढा पदार्थ लवकर खराब होतो आणि कालांतराने त्याचा उग्र वास येतो, तो पदार्थ खायलासुद्धा चांगला लागत नाही। म्हणून वाळवणीचा पदार्थ बनवायला कमीत कमी तेलाचा वापर करायचा। इथे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे पापडांसाठी। आता आपण लहान मोठ्या आकारात तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही पापड लाटण्यासाठी लाट्या बनवून घेऊ शकता। इथे मी 3 ते 4 पापडांच्या लाट्या एकदाच बनवून घेते। तुम्ही बघतच असाल की लाट्या बनवताना सुद्धा आपलं हे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही किंवा कुठेही असा चिरा जात नाही। आपण हे प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं होतं। आता आपल्याला हे पीठ असंच पिशवीत झाकून आणि वरून झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची खरकटी होणार नाही। आता इथे मी एक प्लास्टिकचं शीट घेतलंय, त्याला अगदी तेलाचा बोट फिरवलाय, खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही। तुम्हाला जर बेलण्याने पापड लाटायचा नसेल तर तुम्हाला या पद्धतीचा वापर करता येईल। इथे मी लाटी ठेवून घेतली आणि वरून प्लास्टिकचं शीट ठेवलंय आणि एक मोठी डिश घ्यायची, तिच्याने असं प्रेस करत हा पापड दाबून घ्यायचा। खूप छान असा हा पापड दाबला जातो, अगदी सहज पसरतो, कारण आपलं खिशीचं पीठ हे खूप मऊसूद असं तयार झालेलं आहे। थोडंफार कुठे जाड बारीक राहिलं असेल तर ते बेलण्याने असं फिरून घ्यायचं, म्हणजे आपला पापड एकसारखा तयार होतो। तुम्ही बघत असाल लाटताना कुठेही या पापडाला चिरा जात नाही। खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता हा पापड इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे पापड वाळत घालण्यासाठी, त्याच्यावर घालते। अगदी सहज आपला हा पापड निघतोय। तुम्हाला मी दुसरा एक पापड लाटण्याने लाटून दाखवते। तर दुसऱ्यांदा पापड लाटण्यासाठी इथं मी तेलाचा अजिबात वापर केला नाही। लाटण्याने अगदी सहज लाटला जातो। तुम्ही बघू शकता खूप छान असे हे पापड तयार होत आहेत। मी सांगितलेल्या पद्धतीने आणि मी घेतलेल्या प्रमाणात तुम्ही जर हे ज्वारीचे पापड तयार करून बघितले तर तुमचे पापडसुद्धा खूप छान तयार होतील। इथे मी सर्व पापड असे तयार करून घेतले आणि 2 दिवस कडक उन्हात वाळून घेते। तुम्ही बघू शकता इथे आपले 2 दिवस कडक उन्हात वाळून तयार झालेले पापड खूप छान असे चमकत आहे। कुणीही विश्वास ठेवणार नाही की हे रोजच्या भाकरींचं पीठ घेऊन हे ज्वारीचे पापड बनवलेले आहेत। तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि पापड खायची इच्छा असेल तर असे इन्स्टंट पापड तुम्ही बनवून लगेच खाऊ शकता। तर तुम्हाला आता मी हे पापड तळून दाखवते। कढईत तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस थोडा मीडियम करायचा आणि मग पापड घालायचा। बघा किती छान असा हा पापड आपला इथं खुललेला आहे। अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड तयार झाला आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा हे ज्वारीचे पापड। तुम्हाला मी दुसरासुद्धा पापड तळून दाखवते। अगदी चौपट असा हा पापड खुललेला आहे। पांढरा शुभ्र असा हा पापड बनून तयार झालेला आहे। या प्रमाणात तुम्ही हे ज्वारीचे पापड नक्की बनवून बघा। अगदी पांढरे शुभ्र असे हे ज्वारीचे पापड इथे आपले तयार झालेले आहेत। हे ज्वारीचे पापड बनवत असताना आपण जो सिक्रेट पदार्थ घातला होता तो म्हणजे पाववाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं। तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपला हा पापड खूप पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत असा तयार झालेला आहे। तर मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आपला हा वाळलेला पापड आणि तळलेला पापड बघा
अगदी चौपट असा हा पापड फुलतो. तुम्ही मी सांगितलेल्या प्रमाणात आणि मी सांगितलेल्या पद्धतीने हे ज्वारीचे पापड नक्की बनवून बघा. आपण कुठलीही पूर्वतयारी न करता, ज्वारी न दळता न भिजता असे हे इन्स्टंट पापड बनवलेले आहेत. खायला तर अगदी खुसखुशीत लागतात. इथे मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर किती खुसखुशीत असा हा पापड बनून तयार झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.